तुम्ही घरी पुदिना बनवू शकता आणि पुदिना पावडर जर बनवायचे झाले ना तर सिंपल आपण घरामध्ये बनवू शकतो आणि ओरिजिनल फ्लेवरमध्ये शकता केली आणि साबू तांदूळ. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे जया एकादशी आणि आज जया एकादशीची एक कथा आहे. ती म्हणजे इंद्रदेवाने श्रापित केलेली होती तर त्यांना पिशाच योनीमध्ये पृथ्वीवर यायला लागलं होतं. जया एकादशी असल्यामुळे ती कथाही आहे. त्या कथेचा अर्थ असा आहे की तुम्ही जर देवाचा नामस्मरण केला तर त्या देवाच्या नामस्मरणामध्ये किती मोठा पाप असेल तोही पाप नष्ट होतो. त्यावेळी त्यांना खूप दर्दनाक म्हणजे कष्ट होते. ते दर्दनाक कष्ट असे होते की त्यांना जेवणही मिळत नव्हतं आणि त्यांना थंडी वाजत होती, त्यांच्या अंगावर कपडेही नव्हते असं होतं. आणि त्यामुळे त्यांना पिशाची योनीमध्ये खूप दर्दनाक सहन करायला लागत होते. त्यावेळी ते देवाचं नामस्मरण करत असायचे, म्हणजे देवा बोलायचे, देवा वाचव, भगवान बचावची जया एकादशी. त्या जया एकादशी असं असतं किती मोठा संकट असेल, किती मोठे पाप केलेले असतील, ते पाप एका नामस्मरणामध्ये नष्ट होतो. ती आहे आजची कथा आणि ती आजच्या एकादशीचा तो फल मिळतो. मी मार्केटमधनं खूप पुदिना आणला. सो मी ठरवलं की पुदिना याप्रमाणे मी काढून घेतलाय. ह्याप्रमाणे मी पुदिना काढून घेतलाय आणि बाकीचे पुदिनाचे असे डेंटल आहेत ना, हे मी जमिनीत लावलेत कारण की पुदिना डबल आणायला नको, सो त्याच्यामुळे. आणि हा पुदिना आहे ना मी वॉश करून घेते आणि पाण्यामधनं 2-3 पाण्यामधनं वॉश करून हा पाणी आहे ना हा स्क्वीज करून घ्यायचं आहे असं. म्हणजे पाणी जेवढं स्क्वीज करून घ्याल ना तेवढी पटकन सुकते आणि नंतर सुकत लावते. आणि आपण ओरिजिनल पुदिना पावडर ही बनवू शकतोय घरातल्या घरात आणि स्मेलही तसंच राहतोय. आणि जास्त ऊनही द्यायचं नाही, गरम जास्त ठिकाणी नाही ठेवायचं. घरात जेवढे फॅनच्या खाली आपण जर घरात जर सुकवलं ना पुदिना तरीही सुकतोय. ही लाकडी पाटकी असते ना ती घेतली, आमच्याकडे पाटकी बोलतात. माझा आवाज बसलाय ॲक्च्युलीमध्ये, पण आता मी ह्याच्यामध्ये काढून घेते, स्टेबल ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी हा जो पुदिना आहे ना हा काढून घेते. स्क्वीज करून घ्यायचं आहे पाणी, जेवढा स्क्वीज करता येईल ना पाणी तेवढा स्क्वीज करून घ्यायचं आहे. याप्रमाणे टाकून घ्यायचं आहे कारण की पुदिना ना भरपूर आहे. तरी मी किती आणल्यात माहिती आहे का गड्ड्या? 5 गड्ड्या घेऊन आलेले आहे. आता एवढं पुदिना काढून, ह्या 5 गड्ड्या नाही आहेत, ह्या 2च गड्ड्या आहेत पुदिनाच्या. ज्यावेळी आपण गॅस ऑन करतो ना त्यावेळी तिथेशी गरमी असते. त्यावेळी जरी तुम्ही पुदिना जर साईडला ठेवलात ना तरी त्याही गरमीमध्ये पुदिना छान असा सुकतोय. पण जास्त हीट द्यायचं नाही आहे. हीट दिलं ना की काय होईल माहिती आहे, पुदिनाची पानं आहेत नाही काळपट होतील, मग त्याला टेस्टी राहत नाही. हे असं पाणी ड्रेन आऊट होते आणि या पद्धतीत सुकवून घेणार आहे. आणि मी असंच जास्त करून सुकवते. आत्ता क्वांटिटी जास्त असल्यामुळे माझ्याकडे मोठी जाळी नाही आहे, माझ्याजवळ स्टीलची जाळी आहे ती छोटी आहे. सो त्याच्यामुळे मी ही लाकडी पाटकी घेतलेली आहे, त्या पाटकीमध्ये सुकून घेणार आहे. कारण की ना खालून इथे होल असल्यामुळे याच्यामधून पाणी स्ट्रेन आऊट होते आणि जी वाफ आपल्याला घालवायची असते ना, म्हणजे याच्यामध्ये बाष्पीभवन असेल ना तो रिमूव्ह होण्यासाठी ते छिद्र आहे, त्याला होल असल्यामुळे ही परफेक्ट आहे पाटकी. सो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी सुकवून घेणार आहे आणि दिवसातून 2-3 वेळा हात फिरून घ्यायचा आहे आणि मग पटकन सुकतात. पुदिना पावडर जर बनवायचे झाले ना तर सिंपल आपण घरामध्ये बनवू शकतो आणि ओरिजिनल फ्लेवरमध्ये. आणि मी मागच्या वेळी ना हा पुदिना बनवून घेतलेला होता, हे बघा, ह्याला अजूनही स्मेल येतो आहे. आणि हाच पुदिना मी याप्रमाणे बनवून घेतलेला होता आणि ती मी व्हिडिओ अपलोड केलेली होती, ती परफेक्टली व्हिडिओ टाकलेली आहे, तिथेही जाऊन बघू शकता तुम्ही पुदिना मी कसं बनवलेलं आहे ते. आता हे सुकण्यासाठी मला 2 दिवस तरी कम्प्लिटली जातील, 2 ते 3 दिवस, कारण की भरपूर क्वांटिटीमध्ये आहे. ते मला छोटे छोटे 1-1 गड्ड्यांचे किंवा 2-2 गड्ड्याच्या छोट्या गड्ड्यांचे असायचे. हे खूप मोठे गड्ड्यांचे आहेत. बांधलेला आहे पुदिना कारण की मला पुदिना खूप आवडतो. सो त्याच्यामुळे पुदिना पावडर मी घरातच बनवते. हा जो खिडकीमध्ये ऊन येतो ना त्याच खिडकीमध्ये मी हा पुदिना ठेवून घेणार आहे आणि पुदिना मी सुकवून घेते. आणि एवढ्याच या उन्हामध्ये पुदिना मी कधी पण सुकवत असते. आता क्वांटिटी जास्त आहे, मी उन्हातही नॉर्मली ठेवणार आहे बाहेर. आणि आत्ता थोड्या सकाळला आहे ना तिथपर्यंत मी खिडकीमध्ये ठेवलेलं आहे पुदिना. पद्धतीत तुम्ही घरी पुदिना बनवू शकता आणि मी या पद्धतीत पुदिना बनवून घेते. मी घरातच बनवत असते पुदिना, बाहेरून जास्त पुदिना मी आणत नाही कधीच. जेव्हापासून मला पुदिना कसं बनवायचं माहिती झालं आणि तेव्हापासून मी घरातच पुदिना बनवते.
आत्ता हा जो मी पुदिना आहे ना, तो पुदिना मी इथे टाकून घेते, म्हणजे इथे सगळं पसरवून घेते याप्रमाणे. हे बघा, असं असं पसरवून घेते. हा पूर्ण सुकवून घेईल. भरपूर आहे, म्हणजे तरी समथिंग मला वाटते पुदिना तरी अर्धा किलोचा आहे. इथून 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 इथपर्यंत पुदिना आहे. कारण माहिती आहे, एका डब्यामध्ये किती वर्षही राहू शकते, 1-2 वर्षही पुदिना राहू शकतो. एकदा हा पुदिना मी तयार सुकवून ठेवला ना, तर वर्षभर ही पुदिना वापरू शकते. केली आहेत ना, ही माझ्या घरातलीच आहेत, तीच केली घेतलीत मी आणि पिकलेली घे. त्याही पद्धतीत तुम्ही कट करून घेऊ शकता. एवढी केली कट करून घेतली. दूध मी पहिल्यांदा उकळवून घेतलं आहे आणि त्यामध्ये केली मिक्स करून घ्यायचे, आणि नाही तर साबू तांदूळही मिक्स करू शकता. केली आणि साबू तांदूळ, मी साबू तांदूळ नाही मिक्स करून घेते. दुधामध्ये छान असे शिजून घ्यायचे, पूर्णपणे शिजून घ्यायचे, त्याने ना टेस्ट छान येईल. आणि यामध्ये थोडी साखरही मिक्स करून, आवडीनुसार साखर मिक्स करून घ्यायची आहे. साखर नाही तर गूळ पूर्ण शिजून घ्यायचे. दूध आता हे मी शिजवून घेतले. त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं परत दूध ओतून घ्यायचं. केली जर नॉर्मली जर कच्ची असेल तर दूध फाटूही शकते. माझी नॉर्मली केली ना कच्ची होती, एकदम पिकलेली नव्हती. सो त्याच्यामुळे काळजी घ्या. पहिल्यांदा केली शिजवून घ्या आणि मग याच्यामध्ये दूध मिक्स करून घ्या गरम गरम. त्याच्यामध्ये साखर नाही तर गूळ मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही वेलची पावडर जर खात असाल ना, तर वेलची पावडरही मिक्स करून घ्या. पण मी वेलची पावडर कधी उपासाला खात नाही, सो त्याच्यामुळे मी दूध आणि केलीच मिक्स करून आणि साखर मिक्स करून खीर बनवली. सर्व करून घ्यायचं आहे. मी खीर आहे ना, ह्याच्यामध्ये मी दूध पूर्णपणे आटून घेतलं आहे. याच्यामध्ये एक्स्ट्राचा दूधही ओतून घेऊ शकता. मी दूध वगैरे काही मिक्स नाही करत आहे एक्स्ट्राचा.